सुरुवातीला ना आपण गव्हाचं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी रोज आपण जे चपातीसाठी वापरतो बघा, तेच इथं 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही, कारण त्याच्यामध्ये चोथा असतो ना, तो अतिशय पौष्टिक असतो, त्याच्यामुळे चाळून घ्यायचं नाही. आता थोडंसं इथं मीठ घातलेलं आहे चवीनुसार. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. आता नाही, इथं माझ्याकडे हे पीठ मळलेलं नव्हतं, म्हणून इथं मी मळून घेत आहे. पण जर तुम्ही बघा, चपाती केल्यानंतर आपली थोडीशी कणिक उरते ना, त्याच्यापासून हा पदार्थ करू शकता. म्हणजे असं पीठ ह्याच्यासाठी खास मळूनच घ्यावं असं काहीही नाही. बघा, सेम पद्धतीने आपण जसं चपातीसाठी मळतो ना, अगदी तसं मळून घ्यायचं. आता ना साधारण इतकं पीठ मळण्यासाठी साधारण पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे. बघा, छान असं आपलं जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं पीठ मळून तयार झालं. आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये 1 चमचभर इतकं तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तेल वापरलं तर चालेल, पण शक्यतो करून तूप वापरा, जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढेल. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू. म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघा, छान असं मर्दून इथं आपलं हे कणिक मळून तयार झालेलं आहे. हवं तर तुम्ही भिजत ठेवला तर चालेल, पण अगदी भिजत नाही ठेवला तरी सुद्धा चालेल. भिजत ठेवावंच असं काही नाही. तर इथं मी ना साधारण 5 मिनिट इतकं भिजत ठेवलं होतं, बाकीचं दुसरं काम करूचपर्यंत. आता बघा, छान 5 मिनिटानंतर ना ह्याचे जसे आपण चपातीला गोळा करून घेतो ना, किंवा उंडा, तसा करून घ्यायचा आपल्याला. पण चपातीला जर आपण ह्याच्यापेक्षा मोठा करतो, पण इथं जर असा छोटा करून घ्यायचा. तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटे छोटे करून घेतला तरी सुद्धा चालेल. आता एकाच साईडचे इथे हे गोळे करून तयार झाले, तर मळलेल्या पिठापासून ना 7 इतके हे आपले गोळे तयार करून झाले. आता पुढे बघा काय करायचं. आपण ना तव्यामध्ये हे गोळे ठेवून असे थापून घेणार आहोत, जास्त सुद्धा नाही. गॅस खाली बंद आहे, चालू ठेवलेला नाही. जर चालू करून तुम्ही थापायला गेलात ना, तर थापायला येणार नाही, कारण तवा गरम असल्यामुळे. त्यामुळे तवा थंड आहे ना, तोपर्यंतच हे असं थापून घ्यायचं. तर बघा, एका वेळेस तुम्ही एक एक करून थापून घेऊ शकता, पण एका वेळेस मी भरपूर जे आपण गोळे केले होते ना, ते असे कडेला ठेवून थापून घेतलेत. म्हणजे ना कमीत कमी वेळामध्ये हा आपला पदार्थ बनून तयार होतो, जास्तीचा वेळ सुद्धा लागत. ज्यावेळेस आपण हे दोन्ही हुंडे थापत असतो ना, त्यावेळेस थोडासा दोन्ही हुंड्याच्या मध्ये गॅप ठेवायचा. बघा, इथं ठेवलेला आहे मी. ह्याला ना असे बोटाने आपण हे होलो करून घेणार आहोत. ह्यानी काय होतं माहितीये का, हे छान प्रकारे भाजलं जातं, त्याच्यामुळे असं करून घ्यायचं आहे. आता सगळे ह्याला छान प्रकारे होलं करून घेतले. जेवढी तुम्हाला करता येतील तेवढी होलं करून घ्यायची. किंवा आपल्या घरामध्ये खलबत्ता असतं बघा, त्यांनी असं करू शकता, तुम्हाला जर बोटानी करायचे नसेल तर. किंवा बेलण्याच्या पाठीमागच्या बाजूने होलं केलात ना तरी सुद्धा चालेल. हे सगळं असं करून झाल्यानंतर मग गॅस चालू करून घ्यायचा. सुरुवातीला तवा गरम होण्यासाठी गॅस फास्ट ठेवला आणि नंतर गॅस हा बारीक ठेवूनच भाजायचा आहे, जेणेकरून आतपर्यंत हे चांगल्या प्रकारे रोट भाजले जातील. आता ही जी भोकं केलीत ना, त्याच्यामध्ये आपल्याला असं तूप सोडून घ्यायचं आहे आणि भाजून घेऊयात. म्हणजे ना हे छान प्रकारे भाजलं जाईल. ही अशी पद्धत वापरून जर केलात ना, तर कमीत कमी तुपामध्ये हा आपला पदार्थ बनवून तयार होतो. म्हणजे अगदी जवळजवळ 3 ते 4 चमचे इतकंच तूप वापरलेलं आहे. किंवा तुम्ही तुपामध्ये हे तळून घ्यायचं म्हणलं तर भरपूरच, तुम्हाला साधारण 1 कपभर तरी इतकं तूप असायला हवं. त्याच्यामुळे तुम्ही अगदी 4 ते 5 चमचे तेलामध्ये हे असं भाजून घेऊ शकता. आता ही पद्धत जर अवघड वाटत असेल तर दुसरी पद्धत सांगते. म्हणजेच की आपण हे कमी तुपामध्ये भाजून घेत आहे तव्यामध्ये, पण दुसरं म्हणजे मळलेल्याच पिठापासून मुटके बांधायचे आणि तुपामध्ये जसे भजी तळून घेतो तसे तुम्ही तळून घेऊ शकता. पण तूप मात्र जास्त लागेल. हलकी पाठीमागची बाजू भाजल्यासारखी अशी वाटते, मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत. अगदी सहजपणे पलटी करायला येतात, चिटकून बसत नाहीत. बघा, पाठीमागच्या बाजूंना हलका सोनेरी कलर आलेला आहे. आपल्याला छान हे भाजून घ्यायचे आहेत, कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे आतमध्ये कच्चे राहायला नको म्हणून. आता बघा, हे जे मी केलेत ना, ते जरा छोटेच केलेत, ह्याच्यापेक्षा जाड करायचे नाहीत. जाड जर केलात तर भाजायला वेळ लागेल. अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ जरी करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल. बघा, असं दाबून दाबून छान प्रकारे शेकून घ्यायचं आहे. आणि गॅस सुद्धा खाली बघा एकदम बारीक असं आहे का नाही. आता इथं हे शेकूसपर्यंत ना इथं गुळ चिरून घेत आहे. तुम्ही गुळ ना खिसून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने चिरून घेऊ शकता. मला सोपी पद्धत वाटते ते म्हणजे गुळ असा चिरून. म्हणजे ह्याच्यामध्ये जरा सुद्धा गुळाचा मोठा खडा राहत नाही. अगदी मऊसूत असा गुळ आपला चिरला जातो बघा इथे. आणि असा मऊस गुळ घ्यायचा, तर दुसरा ऑरेंजवाला म्हणजे भेसळयुक्त गुळ घ्यायचा नाही. असा आपल्याला लालसर मऊ गुळ घ्यायचा आहे. बघा, इथं हे भाजूपर्यंत गुळ सुद्धा मी चिरून घेतलेला आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगतेच. तोपर्यंत बघा, ह्यांची एक बाजू झाली की आणखीन आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत. असे पलटी करून करून आपण शेकून घेणार. तुम्हाला वेळ म्हणलं तर हितच लागतो हे शेकून घ्यायला. बाकी तुम्हाला कुठेच वेळ लागत नाही. तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटणार आहे ही. आता बघा, जे आतमधली साईडचं होतं ना, ते छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे. मग बाहेरचे जे होते ना, ते आपल्याला एक एक आतमध्ये सोडून ते सुद्धा असे भाजून घ्यायचे आहेत. पण बारीकच गॅसवरती भाजायचे आहेत. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते,
सारखं सारखं. कारण का, जर फास्ट गॅसवरती भाजलात तर हे भाजणार नाहीत, वरनं तर डाग येईल पण आतून कच्चे राहतील. मग आपला होणारा पदार्थ हा जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे ना हे चांगलेच आपल्याला भाजून घ्यायचे. बघा, जसे एक एक भाजेल ना तर तसे इथे मी काढून घेत आहे. आणि जे भाजले नाहीत ना ते पुन्हा आपल्याला असे दाबून दाबून छान असे शेकून घ्यायचे आहेत. वेळ लागला तर चालेल, पण हे आपल्याला चांगलेच शेकून घ्यायचे आहेत. बघा, आणखीन एक चमचभर तूप घातलं आणि हे राहिलेले जे 3 आहेत ना ते जरा मला कच्चे वाटत होते, म्हणून ते सुद्धा छान प्रकारे भाजून घेतलेले आहे. यापेक्षा जाड ठेवू नका, नाहीतर आतून मात्र कच्चे राहतील. आता हे सर्व छान प्रकारे भाजून झालेत आणि थंड सुद्धा झालेत. आता बघा, तुम्ही म्हणाल हे आतपर्यंत भाजत नाही, जाड असल्यामुळे कच्चे राहतात, पण तुम्हाला इथं मी तोडून दाखवते तर बघू शकता, तुम्हाला कुठेच वाटणार नाही कच्चे आहेत. तर छान आतपर्यंत हे आपले भाजले जातात. बघा, मी जो जाडवाला होता ना तोच इथं तुम्हाला तोडून दाखवत आहे. आतपर्यंत छान प्रकारे हे भाजले गेलेले आहेत, त्यामुळे कुठेच म्हणू नका की हे कच्चे राहिलेले आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. होता होईल तेवढे बारीक तुकडे करा किंवा मोठे तुकडे केला तरी चालेल, पण आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत. मग आपल्या मिक्सरचं भांडं खराब व्हायला नको, म्हणून अगोदरच असे छोटे तुकडे करून घ्यायचे. असं वाटतंय की तुम्हाला थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा. तर आज आपण करत आहोत चुरमा लाडू. बघा, सगळ्यांना आवडतात चुरमा लाडू, पण करायची झंझट वाटते किंवा जास्तीचं तूप लागतं असं काहीच नाही. अगदी तुम्ही 10 मिनिटात ना हे चुरमा लाडू बनवू शकता. पण ना कमीत कमी तुपाचा आणि साखरेचा किंवा गुळाचा पाक न करता हे लाडू करणार आहोत. आता हे नेमके कसे केले पुढे तुम्ही पहाच व्हिडिओ, कुठे स्किप न करता. आता बघा, सगळे याचा छान असा चुरा करून घेतलेला आहे. आता ना आपण हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर करून घेणार आहोत. पावडर म्हणजे जास्त बारीक नाही, असे भरड रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहज असं वाटलं जातं, तुम्हाला कुठेही तकलीफ किंवा त्रास होणार नाही. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जसा ह्याचा चुरा करू ना तसा हा चुरा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीच्या सुद्धा असाच चुरा करून घेणार आहोत. आता इथं मी छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केलाय, कारण त्याच्यामध्ये ना छान प्रकारे बारीक होतं. पण तुम्ही एकाच वेळी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करू शकता. पण बघा, ह्याच्यापेक्षा मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. जर तुम्हाला तुकडे मोठे वाटत असेल तर आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. तर गूळ बघा, पाऊण कप इतका वापरलेला आहे, पण जो पाऊण कपचा कप आहे ना तो दाबून भरलेला आहे. आता गुळाच्या ऐवजी तुम्ही इथं साखरेची पावडर करून वापरू शकता, म्हणजेच की पिठी साखर. तरी सुद्धा लाडू करायला येतात, पण आपण हे लाडू मुलांसाठी पौष्टिक करत असल्यामुळे इथं मी गुळाचा वापर केलेला आहे. गुळ हा ना खिसून किंवा चिरूनच घ्यायचा, मऊसूत असा, म्हणजे ह्या चुऱ्यामध्ये ना लगेच असा मिसळला जातो. आता हवं तर तुम्ही एकदा हे मिक्सरला फिरून घेऊ शकता, पण काहीच वाटत नाही गरज मला की मिक्सरला फिरून घ्यायची. छान गुळ हा ह्या चुऱ्यामध्ये मिसळून गेला. तर तुम्ही हा चुरा आणि गुळ त्याच्यामध्ये तूप घालून खाऊ शकता, खायला खूप छान लागतं. पण आता बघा, आपण लाडू करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये इथं वापरलेला आहे मी डेसिकेट कोकोनट, अर्धा कप इतकं. त्याचबरोबर ड्रायफ्रूट आणि मनुके घातलेले आहेत. आता जिथं मी डेसिकेट कोकोनट वापरलं ना तिथं तुम्ही सुकं खोबरं खिसून भाजून त्याचा चुरा घालू शकता किंवा डिंक सुद्धा ना तळून तो मिक्सरला बारीक करून घालू शकता. म्हणजे जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. सर्व छान प्रकारे मिसळून झाल्यानंतर ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये वरून घालायचं तूप. तर तूप बघा, पाव कप इतकं घेतलं होतं, त्याच्यातलं अर्धच घातलं, म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे इतकंच तूप घालून छान असं हे मिसळून घेतलेलं आहे. आता बघा, ह्या कपमध्ये आणखीन तुम्हाला उरलेलं तूप दिसत असेल, तुम्हाला हवं तर तुम्ही इथं वापरू शकता, पण इथं मी थोडंसं असं मिश्रणचा गोळा करून बघितला, छान प्रकारे होतंय, म्हणजे वरून तूप वापरण्याची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे ते मी बाकीचं उरलेलं तूप बाजूला ठेवलेलं आहे. वरून वेलची पूड घालून छान असं मिसळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळून बघा, हे सर्व असं हाताने मिसळून घेतल्यामुळे ना सगळ्यांचा छान असा एकजीव होतो. आता ड्रायफ्रूटमध्ये मी 4 ते 5 इतके काजू आणि 4 ते 5 इतके बदाम ह्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. तुम्हाला अगदी आवडत असतील तर घाला, अगदी नाही घातलात ना तरी सुद्धा चालेल, काहीच फरक नाही. मनुके पण तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातलात तरी सुद्धा चालेल. आता बघा, छान प्रकारे इथं लाडू वळलेला आहे. तुमच्या समोरच रिझल्ट आहे, तुम्हाला बघूनच समजत असेल, वाव हे लाडू किती भारी झालेत. लाडू जरा हे छोटेच वळायचे बघा, म्हणजे मुलांनी एक लाडू घेतला तर तो त्यांना संपायला हवा. मोठा लाडू असेल तर मुलं अर्धाच खातात आणि अर्धा तास. असे छोटे लाडू असले ना तर एक त्यांना संपतो सुद्धा आणि आपले लाडू जास्तीचे नाश सुद्धा होत नाहीत. आता इथं बघा, शेवटपर्यंत तुम्हाला लाडू दाखवते की तो किती सहज वळायला येतो. हे लाडू करायला किती सोपे आहे तो, म्हणजे पाक करायचे किंवा बिघडायची ह्याच्यात काहीच भीती नाही. बिनधास्तपणे परफेक्ट पहिल्याच वेळेस तुमचे लाडू होणार. आता इथं ना आपले सर्व लाडू करून झाले, पण आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ 15 ते 16 लाडू तयार होतात. तर तुम्ही म्हणाल इथं तर कमी दिसतात, पण आता 2-3 लाडू तर वळता वळताच खाल्ले गेलेले आहेत मुलांनी, त्याच्यामुळे. आता बघा, आणखीन एकदा मी ह्या लाडूला हात फिरून घेत आहे वरून, म्हणजे छान असे शाईन येईल आणि गोल गरगरीत असा आपला लाडू तयार होतो.
आता बघा जवळजवळ सर्व मुलांच्या शाळा या सुरू झालेल्याच आहेत. मधल्या वेळेस खाण्यासाठी नक्कीच तुम्ही हे लाडू बनवू शकता. अगदी मुलं आवडीने खातील बरं का. आता खराब किती दिवस होतात म्हणलात तर 15 दिवस तर हे लाडू खराब होत नाही. कारण आपण हे जे रोटे केले होते ते छान प्रकारे भाजून घेतले आणि हे लाडू करण्यासाठी कुठेही दुधाचा पाण्याचा वापर केलेला नाही. त्याच्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. लाडू तुम्ही वरून तर बघितलात, आता मोडल्यानंतर बघा अगदी किती मऊसूत झालाय, तोंडात टाकता विरघळणारा आणि चवीला सुद्धा तितका छान आहे. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.